बातमी आहे भैया गायकवाड पॅटर्नची। नगरपंचायत नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भैया गायकवाड स्टाईल दिसली। सांगलीच्या जतमध्ये प्रचार सभेत बोलताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन लावला। फडणवीसांनी फोनवरून सभेतल्या नागरिकांशी संवाद साधला। तर तिकडे जळगावच्या पाचोऱ्यात सभा सुरू असताना उद्योग प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन लावला। संबंधित योजना कधी मार्गी लावता असा प्रश्न शिंदेंनी विचारला आणि यावर सामंतांनीही योजना मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय। खरं तर भैया गायकवाड हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे। किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष म्हणून त्याची सोशल मीडियावर ओळख आहे। तर हॅलो मी भैया गायकवाड बोलतोय या वाक्यामुळे तो सोशल मीडियात फेमस आहे आणि तशीच काहीशी स्टाईल या नेत्यांची दिसून आली। हा साहेब लोक आहेत 2-3 हजार लोक पुढे आजची सभा सुरू होती तुमचा फोन आलाय। हा चला सर्वांना माझा नमस्कार। आपल्याला कल्पना आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अरळी हे आपले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। डॉक्टर अरळींनी आपल्या जतमध्ये गेले अनेक वर्ष रुग्णसेवा केली आहे आणि सर्वांशी अतिशय जवळचे संबंध असलेले एक स्वच्छ प्रतिमा असलेले शिकले सवरलेले असे डॉक्टर अरळीजी हे जर आपले आमदार गोपीचंदजी यांच्यासोबत नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी डबल इंजिनचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं तर निश्चितपणे खूप चांगलं काम तिकडे होऊ शकेल आणि मी देखील पूर्ण मदत करून आपल्या शहराला चांगलं करण्याकरता जे जे काही लागेल ते निश्चितपणे करेल। हा काय बोलतो द किंगमेकर उपाध्यक्ष यावला तेवढं ते शेतकऱ्याच्या कांद्याचे भाव आणि टमाट्याला भाव काही आहे का नाही तर येऊ तिकडं। हे बाकीचे व्हिडिओ काढते ना हे शेतकऱ्यावर व्हिडिओ काढते ना यांच्याकडून काही होणार नाही। स्वतः बाय गायकवाडला करावं लागलं तुम्ही करणार आहे नाही सांगण्यात मी येऊ तिकडं 100% करू ना। नाही कांद्याचे भाव वाढवा काय आहे का नाही शेतकरी एवढा राब कष्ट करतो आणि तुम्ही कामं करते नाही बाकीचे काढते व्हिडिओ याला काय करायचं शेतकऱ्यावर किती काही व्हिडिओ काढून यांच्याकडून काम होणार नाही। तुम्ही काम करणार आहे नाही तर सांगा फक्त। आता काम येणार आहे मंजूर होणार आहे ना। हा आणि ती कामं बिन कांद्याचं बी बघा आणि ते रोडचं बी बघून घ्या मला बाकीचं माहित नाही। नाही तर मी येऊ तिकडं नाही मी आल्यावर चढ जाईल मग चालतंय। धन्यवाद लवकर जेवढं काम करून द्या धन्यवाद। आता मी किशोर अप्पाची इथं पाचोऱ्याला आहे। त्यांनी मगाशी भाषणात सांगितलं 250 हेक्टर जमीन MIDC ला दिली। MIDC 250 हेक्टरची 250 हेक्टरची MIDC केली आहे पण एकही उद्योग नाही। आता इथं रोजगारांना तरुण आहेत बेरोजगार आहेत तर हे आपल्याला इथं उद्योग कधी पाठवणार? सर आपण मुख्यमंत्री असताना आपल्या आदेशाप्रमाणे इथं MIDC आपण जाहीर केली त्याचं सुरुवात पण तुम्ही केली होती। त्याच्या लेआउटला आता साहेब मान्यता मिळालेली आहे। 1 महिन्याच्या आत बोर्डामध्ये मंजुरी मिळून त्या जागेचं वाटप देखील सुरू होईल आणि जागेचं वाटप सुरू झाल्यानंतर साहेब आपण तिथे उद्योग आणू शकतो। ठीक आहे धन्यवाद किशोर अप्पा। हो सर किशोर अप्पाला एकदा का फक्त त्याच्या कानात बोला म्हणजे त्याला समजेल बरोबर। नो रिझन ऑन द स्पॉट माझी तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना